म्हात्रे सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। खूप दिवसानंतर आपली भेट होती। रोज मी तुम्हाला रेसिपीच्या माध्यमातून दिसते, कधी नाही दिसत, पण व्लॉग तर खूप वेळ झालाय आपण व्लॉगच शूट नाही केला। आणि आज आहे पिठोरी अमावस्या आणि आजच्या दिवशी काकूंकडे जेवण असतं कुटुंबाचं, सगळेजण एकत्र भेटतो, तिकडे एकत्र जेवण शिजवतो आणि खूप काही गप्पा वगैरे असतात। म्हणून विचार केला की आज हा व्लॉग शूट केलाच पाहिजे। तर मंडळी संपूर्ण व्हिडिओ पहा, खूप काय काय तुम्हाला बघायला मिळेल। आणि बघूया, चला जाऊया काकूच्या घरी, करूया तयारी आजची। काकूचं घर एकदम बाजूच्या बिल्डिंग मध्ये आहे। आता चढलोय आपण काकूकडे आणि चढता चढता इथे भेटला मला कुरिअरवाला। म्हणजे त्याला माझ्याकडे यायचं होतं, माझ्या घरी, पण तिथे न येता इथे आला तो काकूकडे आणि मी इथेच भेटली त्याला। नाही हे काकूचं घर, तर डायरेक्ट टेरेसवर जातोय ना। जेवणाची सगळी तयारी टेरेसवर केली आणि सगळेजण टेरेसवर आहेत, म्हणजे काकू वगैरे सगळे मदत करायला। बिलकुल यांना माहिती नव्हतं की मी व्लॉगिंग करणार आहे आणि माझ्या हातात कॅमेरा आहे, म्हणून थोडे कॉन्शियस झाले सगळेजण। पण इथे सगळ्यांची तयारी चालू आहे बघा। भाजी वगैरे कापून झालेली आहे, चवळी, वांगा, बटाटा आणि भेंडीची भाजी बनणार आहे। कांदा वगैरे सगळं कापून झालंय आणि इथे कापून झाल्यानंतर करतील आता तयारी आणि इथे म्हणून शेगडी लावते आणि त्यासोबत मी काकूंची गप्पासुद्धा मारत होते। एक फेरी मी खाली मारली आणि खाली इथे बघू शकता काकूंनी खीर म्हणजे बनवून झालेलीच आहे, शेवटची उकळी फक्त येणं बाकी आहे। एकीकडे खीर तर दुसरीकडे काकूंनी काय ठेवले ते बघूया। आणि तिथे काय चाललंय? केवळ्याची आमटी, केवळ्याची आणि वालाची आमटी सगळ्यांना आवडते, तर त्याची तयारी चालू आहे। हे बघा, मस्त वाटणामध्ये वाल शिजलेले आहेत। आता याच्यामध्ये इथे पेस्ट केलेला केवळा आपण घालतो आणि केवळ्याची आमटी कशी बनवायची रेसिपी आहे सिम्पली स्वादिष्टमध्ये, तुम्ही चेक करू शकता। आणि इथे मिक्सची भाजी आहे, ही नैवेद्याची भाजी असते, म्हणजे भाजं, शिराळं वगैरे सगळं याच्यामध्ये घालतात। आणि इथे बघा आमटी झालेली आहे मस्तपैकी। थोडं पाणी टाका, कारण थोडंसं ते हे होईलच नंतर, म्हणजे घट्ट होईल, हा आळेल ते। माणसं जेवायला बसली ना मोठी, 10 जणांनाही पुरणार नाही, मला नाही हो, मला माहिती। आणि तुम्ही लोकांचा प्रश्न नाही काकू, अंदाज पंची, हा बस एवढी तर लूज पाहिजे। आता होईल ते, उकळी येऊ दे आणि मला लगेच बघ। एकीकडे जेवण शिजतायत तर दुसरीकडे काका काकूंची मस्करी सुद्धा चालू आहे। आता भाजी वगैरे तर झाली, मोदकांसाठी उकळवणीची तयारी आहे। तर म्हणजे आज आम्ही मस्त केसर मोदक बनवतोय आणि तुम्हाला वाटत असेल की केसर मोदक कसे दिसतात ते तुम्हाला नंतर दाखवेन। इथे वरती मी आली आहे, काकू सिम्पली स्वादिष्टचा मसाला दाखवते, कारण भाजीमध्ये हाच मसाला वापरलाय। जर ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तिथे तुम्ही मेसेज करून ऑर्डर प्लेस करू शकता। इथे चवळीच्या भाजीमध्ये काकूनी बटाटा घातलाय, वांगं घातलंय आणि आता झाकण देऊन छान उकळी वगैरे येईल, टॅमॅटो वगैरे सगळं घालून झालं आहे। चवळी, वांगा, बटाटा भाजी कशी बनवायची हे सिम्पली स्वादिष्टच्या चॅनलवर आहे, तुम्ही चेक करू शकता। कुठली रेसिपी हवी असेल तर तिथे टाईप करा त्या रेसिपीचं नाव आणि पुढे सिम्पली स्वादिष्ट लिहायचं, मस्त चमचमीत भाज्या तुम्हाला मिळतील। चवळीची भाजी झाल्यानंतर काकूनी भेंडीची भाजी बनवायला घेतली। काकू छान स्वयंपाक बनवतात, सगळ्या भाज्या, डाळ, भात सगळं एकदम मस्त झालं होतं। इथे भाजी वैरून झाल्यानंतर सगळ्यांच्या गप्पा चालल्या होत्या, त्यात थोड्याशा गप्पा तुम्ही सुद्धा ऐका। आई पण माझी जवळजवळ किती 6-7 घरं, म्हणजे तेवढे मोदक आई बनवायची, पण 1000 पण तरी पण 1500 कुठे गेले मोदक? हा 90 असेल, 21 नारळांचा। याची तळलेले मोदक मैद्याचे, हो हा, मैदा, गहू पण आणि हे पण फुगे बरोबर एकदम फुग्यासारखा। मग आता दरवर्षी नैवेद्य किती पाठवते ती पाठवायची। वरती झाल्यानंतर मी खाली उतरले जरा, कारण काकू आता मोदक बनवायला घेतील आणि आमच्याकडे खूप मोदक बनवतात पिठोरीच्या दिवशी। तर इथे आता आम्ही बसणार सगळीजण मोदक बनवायला। किती मोदक होतील काकू याच्यात? आपल्याला 50
जास्ती होतील. जास्त होतील पण 50चा अंदाज. मोठे बारीक कोणाचं आला ना छान रंग. तेच आत्ताच येईल कारण एवढा लागतोच केसर. थांबा मस्त मोदक आहे. केसर घालून उकडीचे मोदक सुंदर दिसतात आणि लागतात पण. आणि याची रेसिपी सिम्पली स्वादिष्ट मध्ये दाखवलेली आहे. मी मोदक करते. मोदक करायचं माझं काम आहे. दिवे बिवे आपण नाही केले. बाईकडे मला ट्रेनिंग घ्यावी लागेल त्याच्यासाठी. बाय करायचं ट्रेनिंग घेऊ शकते. मी घेऊ शकते. बाय मला खूप लाडली आहे. बाय ट्रेनिंग बाईची मी लाडली सून आहे. बाई कालच बोलली बायला बाय तुमच्याकडून शिकलो नाही पण आता आमची किती पंचायत होईल. मला एवढ्या वर्षात कधी आज नवीन प्रकारची चिंच आहे. बाय बोलतात तुम्ही शिकायचं ना माझ्याकडून. तुम्ही म्हणला तर तुम्ही आहात तर आम्ही कशाला शिकू ना. पण काकू मला बाईने अजूनपर्यंत एवढे वर्ष मला पण नाही कधीच वात्रटपणे म्हणजे बाय माझ्याशी कधीच नाही बोलली. मी कशाला उगाच माझ्याशी म्हणजे नात सून आहे आणि काय पण बोलू शकतात वगैरे पण कधीच नाही. मोठे बाबा होते ना, कधीच नाही. दुसऱ्यांना सगळ्यांना बडबडायचं. कधीच नाही बाय मला मी बडबड घरी केली. त्या आईला राहून गेले. मला आठवते बाईने ना मला पिंकीच्या साखरपुड्यात काली साडी मग मी कॅन्सल केली गपचूप. म्हणजे मी चून आहे का सुनाय बाईने म्हणून मजा चाललंय. बाय बघतो व्हिडिओ. बाय बघते असं आमची बाय भारी दिवे बनवते. काय बोलत नाही. आमच्या बाईसारखे दिवे कोणाला येत नाही. ए नाहीच येत पण बाय किती सुंदर कोणालाच येत नाही. बनवतात. पण तुम्ही ती सापसिडी बनवली आहे. आपण खेळूया. अशीच मज्जा मस्करी करत आम्ही खूप सारे मोदक बनवले आणि एक जो स्लॉट मोदकांचा ठेवला होता किचनमध्ये ते बघायला आलो कारण 25 मिनिटं झाली होती. आता मोदक बघूयात. मस्त झालेत बघू. आता पीठ नाही लागत आहे तसं. नाही काढायला लागतील आता काकू. पाणी घ्या लगेच. थोडासा हात. चमचा घ्या. मोदक जर तुम्हाला अखंड हवे असतील न फुटणारे तर या प्रकारे गरमागरमच मोदक बाहेर काढावे लागतात. तेव्हाच ते एकामेकाला चिटकत नाही. आणि जर काय थोडा वेळ ठेवलात तुम्ही थंड झाले म्हणजे तुमचे मोदक चिकटले समजायचेच. म्हणून काळजी घ्यायची. नाही पामतात ते टिकत नाही. जर तुम्हाला मोदक जास्ती टिकवायचे असतील ना तर लगेच पाण्याखाली वगैरे मग ते थंड पाणी ना शेवटी निघतात छान. काकू आता मला सांगा कुठे चिटकलं एक तरी. मग हे मी तुला काय बोलते हा केळीच्या पानाचा मग इफेक्ट आहे. आलं लक्षात. नाही पण तसं पण असं नाही तेवढं चिटकत काकू. असंच गप्पा मारता मारता मोदक उकडून झाले. पहिला टप्पा झाल्यानंतर बाकीचे जे बाहेर करत होते त्यांनी सगळं करून या प्रकारे 2 टप्पे मस्त 50 ते 60 मोदक उकडून झालेले आहेत. आणि त्याचसोबत बाकीची तयारी पण झाली. इथे डब्बावरून पापड तळून झाले आहेत. इथे बोरं आणि चिंच त्यासुद्धा उकडून झालेले आहेत. आणि त्यासोबत शेवटचे म्हणजे दिवेसुद्धा झालेले आहेत मंडळी. हो पिठोरीमध्ये दिवे लागतात आणि ते सुद्धा झाले. आणि वरती इथे टेरेसवर आले मी त्यानंतर कारण इथे झाली आहे तयार चवळी वांगा बटाट्याची भाजी. काय चमचमीत भाजी दिसते बघा. आहे ना एकदम आगरी स्पेशल चमचमीत चवळी वांगा बटाटा. त्याचसोबत हिरव्या भाजीमध्ये इथे मी भेंडी मिरची केली. म्हणजे काकूनी केली हो मी फक्त दाखवते. भेंडी मिरची झालेली बिलकुलही चिकट झालेली नाही आहे. त्याचसोबत वरण आणि गरमागरम भात. तर मंडळी आपला संपूर्ण जेवण झालेलं आहे. तुम्ही पण या आता जेवायला. आणि एकदा काय जेवण इथे शिजलं की खाली इथे पिठोरीची तयारी सुरू झालेली आहे. पाठ मांडलेला आहे. श्रावणी सोमवार आहे म्हणून ती पूजा आधी झाली. आणि इथे बघा पिठोरी आईंचं फोटो लावलं आहे आणि त्यांची मस्तपैकी सजावट होते. बाई यावर्षी आजारी आहेत म्हणजे त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन झालं म्हणून बाई नेहमी सजावट करायच्या. यावर्षी काकूनी केली आहे आणि काय छान सजावट केली आहे बघा. आणि त्यानंतर असते थोडीशी मज्जा. आणि ती मज्जा कशी ते तुम्ही पुढे स्वतःच बघा. अतिथी कोण आहे? मी आहे. 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 असंच हसत खेळत झाल्यानंतर सगळेजण आई माऊलीची पूजा करतात आणि त्यांचा आशीर्वाद घेतात. सगळ्यांच्या घरात सुख शांती समृद्धी नांदो हीच फक्त आई माऊलीकडे प्रार्थना. हे सगळं झाल्यानंतर मंडळी
जातो सगळे आम्ही जेवायला टेरेसवर, जिथे जेवण शिजवलं होतं तिथेच. पण त्याआधी प्रसाद घेणं तर गरजेचं आहे की नाही. दिवसभर सगळ्यांचं उपवास वगैरे होतं, श्रावणी सोमवार आहे आणि एक टाईम असतं. आणि एकदा काय पूजा झाली की सगळेजणं बसतात इथे जेवायला. संपूर्ण कुटुंब एकत्र बसतो. तर जेवढी पंगत बसली जाते, म्हणजे जेवढं बसू शकतो तेवढं बसतात आणि बाकीचे फक्त गप्पा मारत बसतात. कारण हीच वेळ असते जो संपूर्ण कुटुंब आम्ही एकत्र येऊन छोटी मोठी अशी मस्ती करत असतो. मटण नाही आज बाळ, उद्या तो खाणार आहे, उद्या तो खाणार आहे. उद्या चिकन आणि परवा मटण. काकू आई बोलते ते खरं आहे. गणपतीशिवाय नाही खायचं. हाफ श्रावण ना, दोन महिने श्रावण करते ती, 2 महिने. माझा हाफ श्रावण आहे, फक्त सोमवार. तो माझा पण आहे, माझा बिलकुल तो माझा पण लाईफ आहे. टाइम आहे तो हाफ श्रावण. हाफ श्रावण कसं काय रे? अरे फक्त सोमवारी नाही खायचं. मग तू- सोमवारी पण खाल्लंय. कधी ऐकले का तुम्ही हाफ श्रावण? सोमवार म्हणजे हाफ श्रावण. हे सगळं तुम्हाला इथेच ऐकायला मिळेल. एकीकडे जेवणाची पंगत तर दुसरीकडे अशी छोटी मोठी मज्जा आम्ही करत असतो. आणि त्याच वेळेला येतो पिंकीचा कॉल. बघू बघू, इथे इथे कर. 100 वर्ष आयुष्य. हॅलो, हाय इरू. इरा हाय. झोपेत आहे बाळ, झोपेत आहे. खरंच चिकन असतं. विचारा आहे ना, त्याच्या डायमंड मध्ये चिकन नसतं, ते डायमंड बॉल त्याच्यामध्ये रामेन मध्ये. आता इथे रामेनमध्ये चिकन आहे की नाही ते सुद्धा डिस्कस होतोय. तुम्ही सुद्धा कळवा हा मला कमेंट करून, रामेनमध्ये व्हेज असतं की चिकन. आज रियाचा सुद्धा तिथीनुसार वाढदिवस आहे, म्हणून तिचा सुद्धा इथं वाढदिवस आता साजरा होणार आहे. तर मंडळी असं भरपूर काय काय तुम्हाला बघायला मिळेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यांच्या गप्पा असेच चालू राहणार आहे. मी सुद्धा आता जेवायला बसते आणि जेवून सगळेजण जाणार आपल्या आपल्या घरी. मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्ही वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि व्हिडिओ तुम्हाला म्हणजे व्लॉग आवडल्यास तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सेव्ह करा आणि कॉमेंट करायला बाकी विसरू नका. आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट.